तर सुपरफास्ट 80 बातम्यांचा हा वेगवान आढावा झालेला आहे। यानंतर काही बातम्या सविस्तरपणे। देशामधल्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता असताना आता केंद्रीय कॅबिनेटमध्ये पीएम धनधान्य कृषी योजनेला मंजुरी देण्यात आली। 24,000 रुपये दरवर्षी खर्च होणाऱ्या विविध 36 योजनांना एकत्र आणलेल्या पीएम धनधान्य कृषी योजनेला केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये मंजुरी मिळाल्याची माहिती केंद्रीय प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे। या योजनेमुळे देशामधील 1.7 कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। तत्पूर्वी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेची घोषणा केली होती। आता केंद्र सरकारने 2005 पासून पुढील 6 वर्षांसाठी या योजनेला मंजुरी दिलेली आहे। नाशिकमधल्या आदिवासी भवनासमोर रोजंदारी कर्मचाऱ्यांचा